गेल्या अनेक महिन्यांपासून मुख्यमंत्री पदावर असताना आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी 123 कोटी रुपयांचा माध्यमातून मंजूर केला होता. परंतु त्यानंतर त्या निधीचा विनियोग चांगल्या गोष्टींसाठी होण्याच्या ऐवजी इथल्या काही ठेकेदार मंडळींनी ते वेगळ्या प्रकारे तो निधी कुठेतरी नेण्याचा प्रयत्न केला. तो निधी ज्या पद्धतीने 140 कोटी रुपये मंजूर करण्यात आला त्याऐवजी त्या ठिकाणी अभाव टेंडर भरण्यात आलं, जेणेकरून नगर परिषदेची आर्थिक तरतूद नसताना सुद्धा नगर परिषदेला 30 ते 40 कोटी रुपयाचा भुर्दंड होणार होता. त्यानंतर माझ्याकडे तो प्रस्ताव आला की अशा पद्धतीनं हे अभाव टेंडर आलेलं आहे, तर त्या नगर परिषदेकडे निधी एवढा मोठ्या प्रमाणात नसल्याकारणानं काय करावं. तर मी ताबडतोब एकनाथ शिंदे साहेबांना त्या संदर्भात भेटलो आणि जर ॲटपार ते काम कुणाला करायचं नसेल तर त्याचे फेरनिविदा काढण्याचे आदेश घेतले आणि त्यानुसार राज्य शासनाच्या नगर विकास विभागानं फेरनिविदा काढण्याचे आदेश पारित केलेले आहेत. नवीन इस्टिमेट तयार झालेला आहे आणि त्या नवीन इस्टिमेटनुसार आता तांत्रिक स्तरावरती मंजुरी होईल आणि तांत्रिक स्तरावर मंजुरी झाल्यानंतर ताबडतोब 15 ते 20 दिवसामध्ये त्याची निविदा प्रक्रिया होईल आणि ॲटपार जर कोणी ठेकेदार काम करायला तयार असेल तर त्या ठेकेदाराला ते काम देण्यात येईल. परंतु पावसाळ्यानंतर ताबडतोब त्या कामाला सुरुवात करण्याचे आदेश मी CO धाराशिव यांना दिलेले आहेत आणि त्या माध्यमातून लवकरात लवकर त्या कामाला सुरुवात होईल. निधीवरील स्थगिती उठली आहे का? त्याच दरामध्ये जर त्यांनी DSR रेटमध्ये करायचं असेल तर टेंडर मिळणार हा मूळ मुद्दा नाही. आता तो विषय संपलेला आहे. आता निविदा प्रक्रिया ही दुसऱ्या नव्यानं केलेली आहे. त्यामुळे त्या ठेकेदारांना आता ॲटपार देऊ द्या नाहीतर काही करू द्या, कारण त्याला 3 वेळा विचारणा केली होती की तू ॲटपार करायला तयार आहेस आणि नकारार्थी उत्तर दिलं होतं. त्यामुळे ही फेरनिविदा झालेली आणि फेरनिविदेमध्ये प्रत्येकाला निविदा भरण्याचा अधिकार आहे. जो कोणी निविदाकार त्यामध्ये पात्र होईल, परंतु तो ॲटपार दराने जर काम करायला तयार होईल तरच त्याला ते काम देण्यात येईल. निधीवरील स्थगिती उठली का सर? विकास कामावर मागण्याची जी ही आहे प्रक्रिया त्याच्यामध्ये उदासीनता दिसते. आज जे प्रमाणपत्र वाटप केले ते सुद्धा पूर्वी अर्ज केलेले प्रमाणपत्र होते अशी माहिती मिळते. नाही, तसं काही होणार नाही. माननीय मुख्यमंत्री आणि उपसमितीच्या अध्यक्षांनी म्हणजे ज्यांना मंत्रिमंडळाने सर्वाधिकार दिले होते ते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीनं हैदराबाद गॅझेट च्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत की ताबडतोब हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी व्हावी आणि त्यानुसार ती प्रक्रिया चालू आहे. एक गोष्ट ही खरी आहे की काही कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी किंवा ती कागदपत्र खरी आहे खोटी आहे त्यात काही तथ्य आहे का याची तपासणी करायला आमच्या अधिकाऱ्यांना वेळ लागतो. परंतु ज्या पद्धतीनं शासनाची भूमिका आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाची पूर्तता होईल आणि हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी फक्त धाराशिव नाही राज्यातील सर्व इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा होईल. सर निधीवरील स्थगिती उठली आहे का नाही? निधीवरील स्थगिती जी आहे ते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार, सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरेजी, मी स्वतः आणि राणा पाटील यांच्या समक्ष एक बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये निधीवरील स्थगिती उठवण्याचा निर्णय झाला. ह्या ठिकाणचे स्थानिक आमदार राणा पाटील यांना काही संभ्रम निर्माण झाला होता आणि त्या संभ्रमामुळे त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने माननीय मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली होती. परंतु त्यांचा संभ्रम आता दूर झालेला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्थगिती उठवली आणि तशा प्रकारचे निर्देश अजितदादा पवार जे वित्त खात्याचे मंत्री आहेत त्यांनी दिले, संबंधित अधिकाऱ्यांना दिलेले आहे. फक्त तो जो निधी आहे तो 24-25चा होता आणि तो मार्चपूर्वी खर्च करणं गरजेचं असल्याकारणानं काही तांत्रिक आणि कायदेशीर बाबी ची पूर्तता जी आहे ती राज्य शासनाच्या स्तरावर चालू आहे, पण त्याची पूर्तता लवकर होऊन स्थगिती उठलेली आहे. जे परिपत्रक आहे स्थगिती उठवण्याचं ते जिल्हाधिकाऱ्यांना लवकरच प्राप्त होईल याची मला खात्री आहे. सर तुळजापूर विकास निकष काम झालं होतं त्यामध्ये समिती नेमली होती, पुढे काय झालं? नाही, धाराशिव बस स्थानकाबद्दल समिती नेमली होती. समितीचा लवकरात लवकर अहवाल देण्याच्या मी सूचना केल्या होत्या. तो अहवाल जर आला असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. कालच मी धाराशिव बस स्थानकाची पाहणी सुद्धा परत एकदा केली आपल्या शारदीय नवरोत्सवाच्या माध्यमातून आणि त्यावेळी मी त्यांना सगळ्या उपस्थित जे आमचे अधिकारी होते त्यांना सक्त ताकीद दिली की असं जर बेकायदेशीर आणि चुकीच्या पद्धतीचं लोकांना त्रास होईल अशा प्रकारचं बांधकाम कोणी जर करत असेल तर ते योग्य होणार नाही. दुसरं एसटी महामंडळाच्या माध्यमातून काही
जागा ज्या विकसित करायला दिल्या होत्या त्यासुद्धा ST स्टँडची मी पाहणी केली आणि त्यामध्ये सुद्धा PPP तत्वावर काही एक 10-12 वर्षापूर्वी काही काम केलं गेलं होतं आणि त्या ठिकाणी आता हॉटेल वगैरे उभारणी झालेली आहे. त्याची सुद्धा चौकशीचे आदेश मी माझ्या MDना दिलेले आहेत. तुळजाभवानीचे मंदिर कळसाबाबत शिखराबाबत काही निर्णय झालाय का? आणि दुसरा प्रश्न 1800 कोटी रुपयाचं जे आहे ते एक टेंडर काढायचं असं काही प्रक्रिया सुरू आहे किंवा अद्याप विचाराधीन आहेत. 1865 कोटी रुपये मंजूर झालेले. आता शेवटी एकच टेंडर काढायचं की कसं टेंडर काढायचं याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या ज्या सूचना असतील आणि त्यांच्या सूचनेनुसार ती निविदा प्रक्रिया राबवतील.